friend, myself Sonali Amol Devda Ahilyadevi Kanya Vidyalaya. Friends, chapter number 16, Natural Resources. Let's study now. Let's recall what is meant by natural resources. The resources obtained from the nature and safety our needs are called natural resources. फ्रेंड्स, नॅचरल रिसोर्सेस कशाला म्हणतात? आपण मागच्या इयत्तेमध्ये हे शिकलेलंच आहे, म्हणून आता परत काय करतोय आपण त्याचं आवृत्ती करतोय. तर नॅचरल रिसोर्सेस कशाला म्हणतात? तर त्याचं इथे उत्तर दिलेलं आहे की रिसोर्सेस ऑब्टेन फ्रॉम द नेचर अँड सॅटिस्फाय अवर नीड्स आर कॉल्ड नॅचरल रिसोर्सेस. की जी निसर्गातून मिळणारी जी आपली गरज भागवण्यासाठी जी साधनं निसर्गातून आपल्याला मिळतात त्यांना आपण नॅचरल रिसोर्सेस असं म्हणतो. नंतर दुसरा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे, गिव्ह एक्झाम्पल ऑफ नॅचरल रिसोर्सेस. मग अशी कोणकोणती रिसोर्सेस आहे की जी नॅचरल रिसोर्सेस आहे ती? मग त्याच्यामध्ये सॉइल आहे, स्टोन आहे, मिनरल्स, एअर, वॉटर, प्लांट अँड ॲनिमल्स आर नॅचरल रिसोर्सेस. मग इथे काही त्याचे टाइप्स पण दाखवले. टाइप्स ऑफ नॅचरल रिसोर्सेस: सन आहे, फॉरेस्ट आहे, ॲनिमल आहे, मिनरल, ऑइल, वॉटर, सॉइल, एअर अँड रॉक आर द एक्झाम्पल ऑफ नॅचरल रिसोर्सेस. हे आपण मागच्या इयत्तेमध्ये शिकलेलोच आहोत. आता आपण पुढचं पाहूया. व्हॉट इज लिथोस्फिअर? The upper surface layer of earth and hard crust beneath is called lithosphere. The upper surface layer consists of soil and rock, and crust contain minerals, ores, water elements, minerals, oils, and fuels. In these pictures, म्हणजे हा जो चित्र आपल्याला दिसतो आहे, या चित्रामध्ये तुम्ही हे 5वी मध्ये हे तुमचं झालेलं आहे की लिथोस्फिअर म्हणजे काय. तर लिथोस्फिअर म्हणजे काय, तर हा जो पृथ्वीचा जो दगडाचा जो भाग असतो तोच म्हणजेच काय, लिथोस्फिअर. लिथ म्हणजे शिळा, ज्याला मराठी शब्द आहे शिळा. की शिळा म्हणजे काय, तर दगड. जो भाग जमिनीचा दगडांनी बनलेला असतो त्याला आपण लिथोस्फिअर असं म्हणतो. हा निळा आणि हा जो ब्राऊन रंगाचा पट्टा आहे तो आपल्याला काय दर्शवतोय, तर तो लिथोस्फिअर आपल्याला दर्शवतोय. याबद्दल जास्त तुम्हाला सांगण्याची गरज नाही, कारण 5वीच्या इयत्तेमध्ये तुम्ही लिथोस्फिअर, हायड्रोस्फिअर याबद्दल माहिती पाहिलेलीच आहे. तिघी आवरण आपण शिकलेलेच आहे. मग आता आपण पुढचं पाहूया. नॅचरल रिसोर्सेस इन अर्थ क्रस्ट. Minerals, ore, elements, mineral oils and fuel are the resources from earth crust. की जमिनीच्या भूगर्भामध्ये आपल्याला आढळणारी ही सगळी खनिजे असतात. मग त्यांना आपण नॅचरल रिसोर्सेस मध्ये घेतो. आता आपण इथे पाहणार आहे की मिनरल्स अँड ओव्हर्स म्हणजे कोणकोणती मिनरल्स आहेत, कोणकोणती ओव्हर्स आहेत ते सगळ्यात आपण पाहणार आहे. तर मिनरल्स अँड ओव्हर्स आर फॉर्म बाय व्हेरियस processing taking place in the environment. The rocks are also formed in minerals. The minerals are obtained by mining. की खाणीमधून बऱ्याच वेळा काही पदार्थ काढले जातात. मग जेव्हा ते खाणीमधून काढले जातात त्यांना काय म्हटलं जातं, तर माइन मधून काढणार, म्हणून त्याच्यावरून काय शब्द तयार झाला, मिनरल्स म्हणजे खनिज निर्माण झाली. तर खाणीमधून निघणारी खनिजे असा त्याचा अर्थ होतो. तर जेव्हा खाणीमधून आपण एखादी वस्तू काढतो त्याच्यामध्ये बऱ्याचशा प्रोसेस तुम्हाला कराव्या लागतात. तर त्या प्रोसेस केल्यानंतर जी वस्तू आपल्याला मिळते ती म्हणजे मिनरल्स. द मिनरल्स विथ हायर प्रोपोर्शन ऑफ सम मेटल्स अँड कॉल्ड ओव्हर्स. आता याच्यामध्ये ज्या भागामध्ये एखादा तुम्ही मिनरल्स घेतलं म्हणजे एखादी खनिज घेतलं आणि त्या खनिजामध्ये जेव्हा हायर प्रोपोर्शन ऑफ सम मेटल्स, ज्याच्यामध्ये काही धातूचे खूप जास्त प्रमाणामध्ये धातूचं प्रमाण असेल तर त्याला काय म्हटलं जाईल, ओव्हर्स. म्हणजे त्याला मराठी शब्द आहे धातुक. बाय एक्स्ट्रॅक्टिंग अँड प्युरिफिकेशन मेटल्स आर ऑब्टेन. आणि मग जेव्हा त्याला प्युरिफिकेशन केलं जातं म्हणजे त्याला साफ केलं जाईल, त्याच्यावरची माती, वाळू वगैरे हे बाहेर काढले जातील आणि जेव्हा तुम्हाला प्युरिफाईड केल्यानंतर जे मिळेल तर
ते आपलं मेटल्स मध्ये त्याला आपण म्हणतो. आपण मेटल्स काय आहे, नॉन मेटल्स काय आहे याबद्दलची माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये शिकलेलेच आहोत. फक्त एक कसं काढलं जातं ते तुम्हाला इथे मी समजवलं. मेटल आर मोस्टली अवेलेबल इन द फॉर्म ऑफ कंपाऊंड. तुम्हाला सगळ्यांना माहिती की मेटल जे आहे ते कोणत्या फॉर्म मध्ये असतं, तर ते कंपाऊंड फॉर्म मध्ये असतं, म्हणजे संयुग रूपामध्ये ते असतं. बट अ फ्यू लाईक, त्याच्यापैकी काही असे आहे जसं गोल्ड, सिल्वर, कॉपर, प्लॅटिनियम अँड बिस्मिथ ऑकर्स इन फ्री स्टेट. हे फ्री स्टेट मध्ये म्हणजे मुक्त स्वरूपामध्ये आढळणारं हे आहे. बाकीचे जे सगळे मेटल्स आहे ते तुम्हाला संयुग रूपामध्येच आढळतात. फक्त जे गोल्ड आहे, सिल्वर, कॉपर हे जे आहे ते फक्त फ्री स्टेट मध्ये, म्हणजे त्यांच्या जी अवस्था आहे ती फ्री स्टेट मध्ये असते. त्यानंतर मिनरल्स हॅव स्पेसिफिक कलर, लस्टर, हार्डनेस, शार्प फीचर्स, फ्रॅक्चर्स अँड स्ट्रिप्स. विथ these characteristic properties of minerals are identified in nature. Impurities of sand and soil in the ore are called gangue. तर आता हे काय आहे, तर जेव्हा एखादी वस्तू खाणीमधून काढली जाते आणि त्याच्यामध्ये जेव्हा सँड आणि सॉइल हे जेव्हा असेल तर त्याला काय म्हटलं जातं, गॅंग्यू असं म्हटलं जातं. मग आता ते काय आहे ते पुढे मी तुम्हाला समजवणारच आहे. आता इथे तुम्हाला सांगितलंय हाऊ आर मिनरल्स फॉर्म, की मिनरल जे आहे ते कोणकोणत्या फॉर्म मध्ये असतात आणि कोणतं मिनरल्स कशापासून निर्माण, त्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रक्रिया केल्यानंतर ते तयार झालं, तर ते आता आपण इथे समजून घेऊया. याच्यामध्ये 4 तक्ते आहेत जे तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलेच आहे. तुम्हाला परत जर त्याचा अभ्यास करायचा असेल तर पुस्तकामध्ये हे पाहून तुम्ही करू शकतात. आता ते काय आहे ते मी समजवते. मिनरल्स आर फॉर्म फ्रॉम द मॅग्मा in the earth crust and the lava from the eruption of volcanoes when the cools and get transferred into crystals. की आता हे काय आहे ते समजवते. की जेव्हा व्होल्कॅनो म्हणजे ज्वालामुखीचा उद्रेक होतो किंवा शिलारस जेव्हा बाहेर आला तर उद्रेक झाल्यानंतर एकदम तप्त रस असतो आणि तो जेव्हा थंड झाला, कूल जेव्हा तो थंड होईल तर थंड झाल्यानंतर त्याचं ट्रान्सफर म्हणजे त्याचं रूपांतर कशामध्ये होईल, तर क्रिस्टलाइज फॉर्म मध्ये त्याचं रूपांतर होतं. मग हे जे क्रिस्टलाइज फॉर्म, तर ते जे क्रिस्टल तयार झाले ते म्हणजे कोणते, आपले खनिजे म्हणून ओळखले जातात. त्याच्यामध्ये मॅग्नेटिस आहे, मिका आहे, हे दोघीचे दोघी जे आहे ते त्यामध्ये येतात. आता आपण दुसरं पाहणार आहे. मिनरल्स आर फॉर्म व्हेन सॉलिड क्रिस्टल्स रिमेन बिहाइंड आफ्टर द प्रोसेस ऑफ इव्होपरेशन. जेव्हा तुम्हाला माहिती की बाष्पीभवनाची जेव्हा प्रक्रिया होते, इव्होपरेशन बाष्पीभवनाची जेव्हा प्रक्रिया होत असते आणि त्या प्रक्रियेमध्ये जेव्हा क्रिस्टल फॉर्म मध्ये काही पदार्थ शिल्लक राहतात, म्हणजे वाफ झाल्यानंतर ते उडून जाईल, पण काही क्रिस्टल फॉर्म मध्ये जर कधी शिल्लक राहिले तर त्याच्यापासून जी खनिजाची निर्मिती होईल ती म्हणजे ही. मग त्याच्यामध्ये जिप्सम आहे, हेलाइट आहे, हे या प्रक्रियेने तयार होत असतात. आता तिसरी प्रोसेस आपण पाहूया. तर मिनरल्स गेट ट्रान्सफर्ड फ्रॉम वन फॉर्म इनटू अनदर ड्यू टू लार्ज चेंजेस इन टेम्परेचर अँड प्रेशर्स. त्याच्यामध्ये डायमंड आणि ग्राफाइट याची निर्मिती होते. आता ही कशी ती समजवते की जेव्हा डायमंड म्हणजे जेव्हा कार्बन जो आहे, कार्बनचे जेव्हा 6 अणू एकत्र येतील आणि 6 अणू एकत्र आल्यानंतर त्यावरती खूप मोठं टेम्परेचर म्हणजे हाय टेम्परेचर आणि हाय प्रेशर जेव्हा निर्माण होईल, दाब निर्माण होईल, तर त्यापासून डायमंडची निर्मिती होत असते. परंतु जर प्रेशरचा कमीपणा झाला तर याच डायमंडचं रूपांतर कशात होतं, कोळशामध्ये होतं, म्हणजे ती कोळशाची खाण तयार होते. आणि जर कधी प्रेशर भरपूर असेल आणि तापमानही जास्त असेल तर त्याच्यापासून डायमंडची निर्मिती होते. हे तुमच्या लक्षातच आलं असेल. आता चौथा जो टॉपिक आहे तो म्हणजे सम लिव्हिंग ऑर्गॅनिझम प्रोड्यूस इनऑर्गॅनिक मिनरल्स. जसं तुम्हाला माहिती आहे की आता इथे दाखवलंय, शेल दाखवलेला आहे. तर शेल्स समुद्रामध्ये असतात, तुम्हाला माहितीच आहे की जेव्हा मोती तयार होत असतात तर काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम असे आहे की त्यांची जी बॉडी आहे ती इतकी सॉफ्ट आहे की साधा एखादी वाळूचा कण जरी घसरला गेला तर तो ऑर्गॅनिझम तिथे मरतो. मग तो मरायला नको म्हणून ते आपल्या अवतीभोवती असे शेल्स निर्माण करतात. मग हे जे शेल्स आहे हे पण कशामध्ये येतं, खनिजामध्ये येतं. आणि तो जो ऑर्गॅनिझम आहे तर तो त्याच्या याच्यापासून कशाची निर्मिती होते, तर पल्सची निर्मिती होते.
म्हणजे मोती हे पण काय आहे, खनिजामध्ये घेतलं जातं, आणि हे शेल्स हे पण खनिजामध्ये घेतलं जातं. तुमच्या घरामध्ये ज्या डेकोरेशन करायसाठी तुम्ही याचा बऱ्याच वेळा वापर केला असेल, तर हे सुद्धा या पद्धतीने मिळत असतात. मग अशा या 4 पद्धती आपण इथे पाहिल्या. आता आपण पुढे पाहूया. क्लासिफिकेशन ऑफ मिनरल्स अकॉर्डिंग टू देअर प्रॉपर्टीज, की आता त्याच्या प्रॉपर्टीवरून आपण मिनरलचं क्लासिफिकेशन कसं करायचं ते पाहूया. जसं आता मिनरलचे ते 3 प्रकार आपण पाडले, त्याच्यामध्ये नॉन मेटल मिनरल्स, मेटल मिनरल्स अँड एनर्जी मिनरल्स. मग आता आपण एक एक पाहून घेऊया. तर नॉन मेटल मिनरल्स म्हणजे काय, कोणकोणते त्यामध्ये येतील, तर मिका, सल्फर, जिप्सम, पोटॅश, ग्राफाइट, डायमंड अँड फेल्डस्पार. हे जे सगळे आहे ते म्हणजे नॉन मेटल मिनरल्स. याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं की जे जास्त करून वायू रूपामध्ये जे असतात ते नॉन मेटल्स मध्ये घ्यायचे, आणि जे स्थायी रूपामध्ये आहे ते मेटल मध्ये घ्यायची. ही साधी ढोबळमानाने केलेलं एक क्लासिफिकेशनची प्रक्रिया आहे. त्यामध्ये आता मेटल मिनरल्स काय काय ते पाहूया. जसं आयर्न आहे, गोल्ड आहे, सिल्वर आहे, टीन आहे, बॉक्साइड आहे, मॅग्नेशियम आहे, प्लॅटिनियम आहे, टंगस्टन आहे. हे सगळे कशामध्ये येतात, मेटल्स मध्ये येतात. आणि नंतर एनर्जी मिनरल्स काय आहे, तर ज्यापासून एनर्जी निर्माण होते ते म्हणजे एनर्जी मिनरल्स. मग आता कोण, जसं कोल, तुम्हाला माहिती की कोळसा जर जाळला तर त्याच्यापासून काय मिळेल, उष्णता मिळेल, प्रकाश मिळेल, तर म्हणजे त्याच्यापासून काय मिळाली, आपल्याला एनर्जी मिळाली. म्हणून हे कशात येईल, एनर्जी मिनरल्स मध्ये येईल. नंतर मिनरल ऑइल आहे, नॅचरल गॅस आहे, हे सगळे एनर्जी मिनरल्स मध्ये घ्यायचे. मग अशा पद्धतीने आपण मेटल, नॉन मेटल्स, मेटल मिनरल्स अँड एनर्जी मिनरल्स असे 3 आपण याचे भाग पाहिले. तर हे सगळे छानपैकी अभ्यासायचे आणि ते पाठ सुद्धा करायचे. आता आपण पुढे पाहूया. आता इथे जेम्स अँड जेम्स लाईक मिनरल्स. आता काही रत्न असतात, जेम्स म्हणजे रत्न, आणि काही रत्नासम मिनरल्स असतात, म्हणजे रत्नासारखे दिसणारे. मग असे कोणकोणते, तर ते पाहूया. सम इम्पॉर्टंट मिनरल्स लाईक डायमंड, रुबी, सॅफियर, इमरल्ड, जड, zircon are used as gems. Gems are in a great diamond. म्हणजे याच्यामध्ये की डिमांड, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जे जेम्स असतात म्हणजे जे रत्न असतात त्यांना काय असते, खूप मोठ्या प्रमाणामध्ये मागणी असते. तुम्हाला सगळ्यांना माहिती की आज हिरा जर पाहिला तर हिऱ्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे, त्याची व्हॅल्यू खूप जास्त आहे. तर हे सगळे रत्न तुम्ही बऱ्याचशा वेळेस पाहिलेही असतील, आणि त्याचा तुम्ही भूगोलाचा जो आपण अभ्यास करतो त्याच्यामध्ये ते तुम्ही अभ्यास सुद्धा त्याचा केला असेल. तर हे सगळे काय आहे, तर जेम्स अँड जेम्स लाईक मिनरल्स आहे. आता आपण पुढे पाहूया. आता तुम्हाला विद्यार्थी मैत्रिणींनो माहिती आहे का की आपल्या घरामध्ये ज्याला आपण काळं मीठ म्हणतो किंवा सेंधव मीठ म्हणतो ते कुठून मिळतं किंवा कसं असतं, तर तेच इथे दिलेलं आहे की डिपॉझिट ऑफ कॉमन सॉल्ट आर ऑल्सो फाउंड इन द अर्थ, दॅट दिस सॉल्ट इज कॉल्ड अ रॉक सॉल्ट. इट इज यूज इन फूड अँड इन सम मेडिसिन्स. की तुम्हाला माहिती आहे की जे जमिनीच्या आतमध्ये जे मीठ सापडतं त्याला आपण काय म्हणतो, सेंधव मीठ, म्हणजे रॉक सॉल्ट त्याला म्हटलं जातं. तर हे जे सेंधव मीठ आहे ते आपण खाण्यामध्ये वापरतो, म्हणजे फूड वरती वापरतो, आणि बऱ्याच ठिकाणी जे मेडिसिन आहे त्या मेडिसिन मध्ये पण त्याचा वापर केला जातो. आता इथे आणखीन एक इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली आहे की नॅशनल इन्स्टिट्यूशन्स काय आहे ते पाहूया. द इंडियन स्कूल ऑफ माइन्स धनाबाद was founded in 1926 to impart education in mining. This institute has now been converted into an Indian Institute of Technology. जसं आज आपण ज्या संस्थेला खूप माहिती आपल्याला किंवा त्याचं नाव माहिती आहे ती म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. ही जी संस्था आहे ही धनाबाद इथली संस्था आहे, आणि ह्या संस्थेचं आधीचं नाव द इंडियन स्कूल ऑफ माइन असं होतं. 1926 नंतर तिचं नामकरण करण्यात आलं आणि ती इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेने आज कार्यरत आहे. जेव्हा आपण काही खनिजांचा शोध लावायचा आहे किंवा खनिजांवरती काही प्रक्रिया करायची असेल तर ही जी इन्स्टिट्यूट आहे ही सगळं कारभार पाहत असते. तर विद्यार्थी मित्रांनो याबद्दल आपण माहिती पाहिली. मग आजचा होमवर्क काय, तर तुमचं जे टेक्स्ट बुक पेज नंबर
नंबर 112 आहे. सॉल्व क्वेश्चन नंबर फर्स्ट. क्वेश्चन नंबर फर्स्ट जे आहे ते तुम्ही काय करायचंय आपल्या वहीमध्ये छानपैकी सॉल्व करायचं आहे. धन्यवाद.